नमस्कार. वैष्णव वास्तु ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओत आपण संक्रांतीचा पुण्यकाल काय आहे, या पर्वकाळात काय करावे, संक्रांतीचे वाहनादी प्रकार तसेच जन्म नक्षत्रानुसार संक्रांती फल काय आहे ते पाहणार आहोत. संक्रांतीचा पुण्यकाल हा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:55 पासून दुपारी 4:55 पर्यंत आहे. विशेष पुण्यकाल हा सकाळी 8:20 ते सकाळी 10:20 हे 2 तास विशेष पुण्यदायक सांगितले आहेत. येणारी संक्रांत ही कुमार अवस्थेत असून बसलेली आहे. तिचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा हे शस्त्र धरलेले आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वासाकरिता चमेली हे पुष्प घेतलेले आहे. पायस भक्षण करत आहे. सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वार नाव व नक्षत्र नाव हे महोदरी असे आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. सामुदायिक मुहूर्त 45 आहेत. एकूणच संक्रांती फल असे आहे की पिवळ्या रंगाच्या वस्तू कापडांची किंमत वाढेल, हळद महाग होईल, जाईची फुले दुर्मिळ होतील, दूध, तांदूळ, तूप, साखर हे पदार्थ महाग होतील. संक्रांती पर्व काळात दानास विशेष महत्त्व आहे. तीळदान व वस्त्रदान यास विशेष महत्त्व आहे. धातूच्या एका पात्रात तीळ व दुसऱ्या पात्रात तांदळाची खीर भरून ती पात्रे सत्पात्री व्यक्तीस दक्षिणेसह दान करावीत. असे केल्यास मनःशांती लाभते. त्याचप्रमाणे या काळात स्त्रियांनी नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, वस्त्र इत्यादी यथाशक्ती दान करावेत. या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्षगवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे, विवाह इत्यादी शुभ कामे वर्ज्य करावेत. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. संक्रांती पुण्यकाळात श्राद्ध केल्यास ते अक्षय होते. धर्मशास्त्रानुसार या दिवशी पिंडरहित श्राद्ध करावे. या दिवशी शंकरास गाईच्या तुपाचा अभिषेक केल्यास उत्तम फलप्राप्ती होते. जन्म नक्षत्रानुसार मकर संक्रांतीचे फल असे आहे. आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य या नक्षत्राच्या व्यक्तींना प्रवास घडेल. आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा या नक्षत्राच्या व्यक्तींना सुखप्राप्ती होईल. स्वाती, विशाखा, अनुराधा या नक्षत्राच्या व्यक्तींना शरीर पीडा होईल. ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा या नक्षत्राच्या व्यक्तींना वस्त्रलाभ होईल. शततारका, पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा या नक्षत्राच्या व्यक्तींचा द्रव्यनाश होईल. रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग या नक्षत्राच्या व्यक्तींना धनाची प्राप्ती होईल. अशा प्रकारे मकर संक्रांती फल आहे. दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे वगैरे अफवा पसरवल्या जातात. परंतु अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याने त्यावर विश्वास ठेवू नये. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.